महाराष्ट्राची शान, व्हॉइस ऑफ फार्मर, मराठवाडा ॲग्रो. आपण पाहणार आहात आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी. नो आपणास मराठवाडा ॲग्रो टाइम्स हवामानाचा अंदाज व येत्या आठवड्यातील हवामान अपडेट देत आहे. मित्रांनो, आपणास पाठीमागच्या आठवड्यात 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत होणाऱ्या पावसासंदर्भात माहिती दिलेली होती. आपण 10 तारखेपर्यंतचा अंदाज दिलेला होता. आज 10 तारीख आहे मित्रांनो. आजसुद्धा कशा पद्धतीने वातावरणामध्ये बदल होईल, येत्या आठवड्यात काय काय बदल होऊन पावसाची मान्सूनची आगेकूच कशा पद्धतीने पुढे होत राहील, यावर आपण एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत. तर मित्रांनो, एक महत्त्वाची आणि एक लक्षात ठेवण्याजोगी एक गोष्ट आहे. वारा हा दक्षिणेकडून राहणार आहे आणि तो फायदेशीर आहे आपल्या. सध्या तर मान्सूनच्या ज्या प्रगतीसाठी हे फायदेशीर आहे. मान्सून हा लक्षद्वीपकडून किंवा अरबी समुद्राच्या आणि हिंद महासागराच्या कोपऱ्यातून पुढे आगेकूच करत असतो आणि त्या दिशेने वारा भारतावर येणारा असल्यामुळे आपल्याला मान्सूनचा पाऊस हा वेळेवर येण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आणि आता ह्या वाऱ्यातून तुर्तात तर सध्या आजच्या दिवस पावसाचं वातावरण राहील. नंतर 11, 12 आणि 13 तारखेला केवळ ढगाळपणा असेल आणि 14 तारखेपासून परत आणखी पाऊस हा पश्चिम महाराष्ट्र तसेच जो आपला किनारपट्टीलगतचा अरबी समुद्राचा भाग आहे, कोकण किनारपट्टी, त्या भागामध्ये अतिशय जोराचा मान्सूनपूर्वच पाऊस असेल. आपल्याला मान्सूनच दाखल झाला का काय असा भास होईल, परंतु हा मान्सूनचा पाऊस नसेल आणि त्याचा खूप फायदा होऊ शकेल. त्याच वेळेस मित्रांनो, अतिशय सुंदर अशी स्थिती निर्माण झालेली आहे, जी अरबी समुद्र आणि हिंद महासागरामध्ये अतिशय पावसाचे ढग जमा झालेले असणार आहेत, तयार होणार आहेत आणि त्याला जर योग्य दिशा मिळाली तर त्याचा फायदा हा येणाऱ्या काळात म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारतात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि मान्सून हा वेळेवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळं जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनचा आगमन होईल आणि शीतळाई पडेल अशी शक्यता सध्याच्या वातावरणातून दिसत आहे. मित्रांनो, मान्सूनपूर्व पाऊस हा अनेक ठिकाणी जे काही शेतीची मशागतीच्या कामासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळं शेतं तयार करून ठेवा. पेरणीसाठी जी खरीपाची पेरणी असते, त्या पेरणीमध्ये यावर्षी पाऊस हा जोखमीचा पडेल. अनेक ठिकाणी पिकाला फायदेशीर ठरेल आणि खरीप हंगाम हा उत्तम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं पावसाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी खरीपाची पिकं पुरेशी ओल झाल्यानंतर ज्यावेळेस शेतामध्ये कमीत कमी 10 ते 11 इंच म्हणजे विदभर ओल गेल्यानंतरच पेरणी करावी आणि मान्सूनपूर्व पावसावर पेरणी करणं कधीही फायदेशीर ठरत नसतं. त्यामुळं मला एक शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की तुम्ही पेरणीची गडबड करू नका. पूर्ण जमिनीतील ढग मेल्यानंतर म्हणजे स्थिर जमिनीत पुरेसा ओलावा किंवा हवेत चांगल्या पद्धतीचं मॉइश्चर, आर्द्रता तयार झाल्यानंतर पेरणी जर केली तर दुबारा पेरणीचं संकट येणार नाही. आणि मी तुम्हाला आणखी एक सर्वात महत्त्वाचा आणि कुणीही न सांगितलेला एक संकेत सांगतो. ज्या भागामध्ये साधारणपणे
20 मेपासून 10 जूनपर्यंत पाऊस पडतो. त्याच भागात जो आगामी पावसाळा असतो, तो चांगल्या पद्धतीचा राहतो आणि ज्या भागामध्ये या काळामध्ये पाऊस पडत नाही, त्या भागामध्ये अपुरा पावसाळा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं प्रत्येक दिवसाकडे बारकाईने लक्ष द्या आणि आपले शेतीचं नियोजन ठरवा. तुम्ही जर असंच की काय नाही, अमक्याने सांगितलंय भरपूर पाऊस होईल, फलाना म्हणतोय असा होईल, ते नाही. स्थानिक वातावरण हे संतुलित राहणं हे नेहमीच फायदेशीर असतं आणि पावसासाठी त्याचा नक्कीच म्हणजे पावसाळ्यातले जे तोडगे आहेत त्याचा हे असतो. मित्रांनो, यावर्षी आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर हवामानाचा अंदाज हा धोका देणारा नाही. जे वातावरण आहे ते अचानक बदलणारं नाही. ते वातावरण शेड्यूलप्रमाणे किंवा जे संकेत असतात, ह्या दिवशी जर या बाजूला अशा पद्धतीचा वारा सुटला किंवा या बाजूला जर आकाशात ढग असतील तर 72 तासात ते इतक्या अंतरावर पुढे सरकतील, ते अचानक दिशा बदलतील, अशी स्थिती निर्माण होण्याचा धोका कमी दिसतोय. थोडं सुसंगत वातावरण आहे सध्या तर. याच्यात जर अचानक काही बदल होत गेले तर आपल्याला हा धोका टाळता येणार नाही. पण सध्या तर धोका दिसत नाही. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, एक निसर्गाची कृपा राहावी. जर 15 मे ते 15 जूनच्या दरम्यान कमी दाब क्षेत्र तयार झालं, तर पूर्ण मान्सून हा विस्कळीत होतो. ती स्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपण थोडं ईश्वराकडे प्रार्थना करूया. जे वातावरण असतं ते त्याच्या क्रमशः ज्या पद्धतीने त्याचं पुढं आगेकूच होत असते, त्या पद्धतीने आगेकूच होऊन एकदा ते वातावरण भारतभर ज्या त्या स्टेजमध्ये ज्या त्या दिवसाला जितक्या म्हणजे त्या पद्धतीने पुढे सरकत गेलं, तर पाऊस काळ हा योग्य होतो. ला निनो, एल निनोचा प्रभाव हा मला तर भारतावर जाणवेल अशी स्थिती आत्ता दिसत नाही आणि त्याचा फटका हा शेतीवर होण्याचा धोका अनेक जे काही न्यूज चॅनल म्हणा किंवा हवामान अभ्यासक आहेत, स्वयंघोषित अभ्यासक आहेत हे सर्व. त्यांना कुठलीही डिग्री नाही, कुठलंही सर्टिफिकेट नाही, कोणीही मान्यता दिलेली नाही आणि माझ्या भोळ्या-बाबड्या शेतकऱ्याला ते फसवत आहेत. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जसं की IMD आहे, माणिकराव खुळे आहेत, रामचंद्रजी साबळे आहेत, यांचे जे अभ्यास आहेत, त्या अभ्यासाकडे लक्ष द्या. ते काय तुम्हाला अंदाज देतात, ते अभ्यासपूर्ण असतात. त्याचा विचार करूनच तुम्ही शेतीत काही ध्येयधोरणं बदलायची असतील तर बदलत चला. असं की मोहगम आणि काही पोपटपंच आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे माझं मराठवाडा ॲग्रो टाइम्स या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती आहे. माझी परत आणखी एकदा तुम्हाला विनंती करतो, आपण आपल्या विश्वनाथ दादाचं मराठवाडा ॲग्रो टाइम्स हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि दादाला सपोर्ट करा. ओके, धन्यवाद. परत आणखी काही विशेष बदल झाल्यास तुम्हाला मी अपडेट करणार आहे. तूर्तात तर हे वातावरण रोहिणी नक्षत्रापर्यंत राहणार आहे.